माझ्या होणाऱ्या नवऱ्याला कळले ना मी तुझ्या ताब्यात आहे तर तो हातातील काम टाकून माझ्यासाठी धावत पळत येतो की नाही ते बघच तू. ती प्रतापच्या नजरेत पाहत त्याला टशन देत म्हणाली. प्रताप बघू बघू हा कुस्तिकपणे म्हणत मोठ्याने हसला. पण मनातून तिच्या तोंडून धीरज अग्रवाल त्याच्या कट्टर दुश्मनचं नाव ऐकून जळालाच. आणि तेही त्याच्या आत्ताच झालेल्या त्याच्या बायकोच्या तोंडून. प्रताप रागाने शुभ्राच्या हाताचं मनगट घट्ट पकडत तिला ओढत त्याच्यासोबत घेऊन जाऊ लागला. ती ताकद काढून त्याच्यासोबत न चालता पाय जमिनीवर रोवण्यासाठी प्रयत्न करत होती. सोड मला, मला नाही यायचं तुझ्यासोबत. बोलतच ती त्याच्या हातावर फटके मारत होती. तो मागे फिरून तिच्याकडे पाहत म्हणाला, बायको, लग्न झाल्यावर नवऱ्याचं घर तेच बायकोचं घर असतं. चल शांततेत, तुझ्यासाठी तेच बरं आहे. बाजी अजूनही मास्तरांच्या डोक्यावर गन रोखून होता. त्यामुळे तिचे बाबा हालचालही करू शकत नव्हते. ते हताश हवालदिल होऊन लेकीकडे पाहत होते. एक सही करून लेकीची सुटका करू शकले असते, पण तिने त्यांना शपथ घालून तसं करण्यापासून अडवलेलं. तो तिला बळजबरीने त्याच्यासोबत ओढत घेऊन चाललेला आणि ती ताकद काढून स्वतःला मागे खेचत होती. मी नाही येणार तुझ्यासोबत म्हणत होती. दरवाजाजवळ पोहोचताच तो पुन्हा म्हणाला, मास्तर, लवकरात लवकर सही करा पेपर्सवर आणि तुमची मुलगी तुमच्या ताब्यात घेऊन या. तसंही या फडफडणाऱ्या फुलपाखराला सांभाळत बसायला माझ्याकडे वेळ नाही. दाराजवळ येतच ती दाराच्या चौकटीला पकडून उभी राहते. तो ओढत असतो तिला तर ती जागची हालत नसते. तसा तो तिच्याकडे फिरून पाहतो आणि तिच्यावर गालात हसत तिला तो जोरात खेचतो. ती नाही नको प्लीज, मला नाही यायचं तुमच्यासोबत त्याला बोलते. तो जोरात हिसका देऊन तिला स्वतःजवळ ओढतो तशी ती त्याच्या छातीवर येऊन जोरात आदळते. तिचा स्पर्श त्याच्या छातीवर होताच तो क्षणभर स्तब्ध होतो. तिच्या हाताचा दाब त्याच्या छातीवर देत त्याच्यापासून लगेच दूर होते ती. ती दरवाजातून आई बाबांकडे एक नजर पाहते. तेवढ्यात तो पुन्हा तिचं मनगट पकडून तिला स्वतःसोबत घेऊन जाऊ लागतो. सोड मला, दुष्ट माणसा, मी तुझ्यासोबत कुठेही नाही येणार. सोड मला, सोड. ती ओरडत असते. त्याच्या हातावर मारत असते. तरी तिच्या हातावरची त्याची घट्ट पकड तो थोडीही सैल करत नाही. शेवटी शुभ्रा त्याचा हात तोंडाजवळ घेत जोरात चावते. यू फुल्लिश गर्ल. तो मोठ्याने ओरडत मागे फिरून हाताला झटका देऊन त्याचा हात तिच्या तोंडातून सोडवून घेतो. जंगली बिल्ली कुठची, अशी एक ठेवून देईन ना, पाणीही मागणार नाहीस. जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर तिकडे तुझ्या बाबांची खोपडी उडवायला सांगेन बाजीला मी. ती त्याच्यासोबत आली तरी तिच्या बाबांच्या डोक्याला बाजी त्याचा साथीदार गन लावून होता ते पाहिलेलं तिने. ते आठवून ती घाबरली आता. नाही नको, सॉरी, पुन्हा नाही असं करणार. प्लीज माझ्या बाबांना काही करू नको तू. मी येते तुझ्यासोबत बोलत ती त्याच्या मागून चालू लागली. तिच्या डोळ्यातून अनगिनित अश्रू गालावर ओघळत होते. पण सध्याच्या परिस्थितीत तिच्याकडे त्याचं ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. हे जाणून ती त्याच्या मागून चालत होती. पण मनात चालू होतं तिच्या, माझ्या आई बाबांना आणि मला त्रास देऊन तुला काय वाटतं? तू आरामात जगशील. नाही, तुझं जगणं मुश्किल केलं तेही व्याजासकट तर माझ्या आई बाबांना पुन्हा तोंड नाही दाखवणार मी. ती तिच्या विचारात हरवलेली असताना त्याने तिच्या हाताला पकडून तिला कारमध्ये आत ढकलून दिलं आणि तो दुसऱ्या बाजूने आत शिरला. जसजशी कार वेगाने पळत होती तसतसे तिचे हुंदके जोरजोरात बाहेर पडू लागलेले ते पाहून तो ओरडला, गप्प बस. डोक्यात तिडीक जाऊ लागले माझ्या तुझ्या रडण्याच्या आवाजाने. त्याच्या मोठ्याने ओरडण्याने ती दचकते आणि दुसऱ्या दरवाजाच्या बाजूला आणखी खेटून बसते. तो मनात विचार करत होता, एवढा त्रास दिला त्या मास्तरड्याला, पण एक सही नाही केली त्यांनी. लई धीट मनाचा आहे मास्तरडा. ती रडतच कारमध्ये दरवाजाला डोकं टेकून झोपून गेली. तसं त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. रडून रडून तिचा सुंदर निरागस चेहरा कोमेजला होता, निस्तेज झालेला. वाईट वाटतं त्याला तिचं, पण बिझनेस करताना तो भावनांना कधीच थारा देत नव्हता. तो त्याचा चेहरा निर्विकार करत दुसऱ्या बाजूने बाहेर पाहू लागतो.
काही वेळाने ड्रायव्हर कार थांबव म्हणत त्याने शुभ्राकडे पाहिलं. ती कारच्या दरवाजावर डोकं टेकून झोपलेली. तो कारमधून खाली उतरला आणि समोर असलेल्या ज्वेलरी शॉपमधून त्याने एक छोटंसं मंगळसूत्र आणि रिंग खरेदी केली. त्यानंतर तो पुन्हा कारमध्ये येऊन बसला. ड्रायव्हर कार स्टार्ट कर म्हणाला तो, पण त्याचं लक्ष आता कारच्या खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या तिच्यावर खिळलं. ती एकटक बाहेर पाहत होती आणि तोंडावर हात ठेवून रडत होती. तो पटकन ड्रायव्हरला म्हणाला, कार थांबव. ती बाहेर काय पाहते आणि का रडते ते पाहण्यासाठी. म्हणून त्याने मान उंच करून डोकं पुढे डोकावून पाहिलं तर धीरज अग्रवाल समोरच्या हॉटेलमधून बाहेर येत होता. त्याने एका छोट्या बाळाला कडेवर उचलून घेतलेलं आणि एका लेडीचा हात पकडून तो चालत होता. पाहताना तरी असंच दिसत होतं ती त्याची बायको असावी ते. समोरचं दृश्य पाहून प्रताप मोठ्याने म्हणाला, आई ग. हृदयात कळ आली. तसं दचकून तिने प्रतापकडे पाहिलं. तो तिच्यावर हसत होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करून पटकन डोळे पुसून समोर पाहू लागली ती. बायको, तू किती लपवलंस ना तरी या प्रताप मुजुमदारच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. हा धीरज खूप प्रेम करतो तुझ्यावर. त्याच्या बायको मुलाला सोडून तो तुझ्यावर प्रेम करेल. तरी म्हटलं मी, इतक्या कुरूप मुलीसोबत कोण कसं तयार झालं लग्न करायला. अगं, तुझ्याशी टाइमपास चाललेला त्याचा. चुपे, खूप बोललास. तुला काय करायचं आहे माझ्या पर्सनल गोष्टींविषयी? माझं काय ते मी बघून घेईन. तू तुझ्यापुरतं बघ. असं कसं बोलते बायको तू? माझी पर्सनल गोष्ट म्हणून? आत्ताच काही वेळापूर्वी लग्न केलं ना आपण. जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत माझा अधिकार तुझ्यावर असणार आहे बायको. असं म्हणालो होतो ना मी तुला. तुझ्या बापाने पेपर्सवर सही केली असती तर माझ्या तावडीतून सुटका झाली असती तुझी. नाही केली तुझ्या बापाने पेपर्सवर सही, त्याला मी नाही काही करू शकत. हा, पण एक गोष्ट आहे, मी तुला सोडून देईन माझं काम झाल्यावर. त्या दिवसानंतर तू तुझ्या पर्सनल गोष्टींविषयी बोलू शकतेस. तेव्हा माझी काहीच हरकत नसेल बायको. प्रताप हसत शुभ्राला चिडवत म्हणाला. तशी शुभ्रा द्वेषाने प्रतापकडे पाहू लागली. अतिशय राग येत होता तिला त्याचा, पण ती तिच्या आई वडिलांचा विचार करून शांत बसली. मनातील राग घुटकत खिडकीतून बाहेर पाहू लागली. प्रताप तिच्या नाजूक देहाकडे एकटक पाहत होता. आता त्याने हळुवारपणे तिच्या हातावर हात ठेवला. त्याच्या थंड हाताचा स्पर्श होताच शुभ्रा एकदम दचकली. क्षणात तिने त्याचा हात झिडकारला आणि घाबरून कारच्या दरवाजाच्या बाजूला आणखी सरकत म्हणाली, हे काय करतोयस तू? मला का हात लावतोयस? तिच्या कातर झालेल्या आवाजावरून ती खूप घाबरली ते कळलं त्याला. तुला हात लावायला मला हौस नाही आली, तो म्हणाला. आता काही वेळाने आपण माझ्या घरी जाऊ, तेव्हा आपलं लग्न झालंय असंच घरी सांगायचं. जास्त शहाणपणा करायचा नाही. नाहीतर तुझ्या आईबापाला स्वर्गाचं दार दाखवायला मला वेळ लागणार नाही. तशी ती घाबरत पटकन, नाही नको, काही करू नको तू माझ्या आईबाबांना म्हणाली. तो क्रूरपणे हसला. हे असं आवडतं आपल्याला म्हणाला. मला नाही ऐकायची सवय नाही, लक्षात ठेव, तिला दटावत म्हणत तो पुढे म्हणाला. तुझा हात पुढे कर. ती त्याच्याकडे अविश्वासाने आणि रागाने पाहू लागते. तुझे आई वडील सुरक्षित हवेत ना तुला, तो तिला धमकावत म्हणाला. तशी ती कशाला हात पुढे करू मी, त्याला म्हणाली. तो मी सांगतोय म्हणून, नाहीतर तो पुढे बोलणारच असतो. तशी ती पटकन तिचा हात पुढे करते. तो तिच्या बोटामध्ये त्याने आत्ताच खरेदी केलेली अंगठी घालतो. हे काय? आता ती ओरडते. तो एकदम शांत बस, नाहीतर तुझे आई बाबा. हो, माहिती आहे मला, सतत आठवण करून देण्याची गरज नाही, ती म्हणाली त्याला. तो गूढ बोलतो. मला नको ही अंगठी, बोलतच ती बोटातून अंगठी काढू लागते. तसा प्रताप त्याच्या करारी धारदार आवाजात जोरात ओरडतो. खबरदार, बोटातून अंगठी काढलीस तर. ती दचकते. तो लगेच त्याच्या जवळचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालायला त्याचे 2 हात पुढे करतो. तशी ती नाही नको प्लीज बोलते त्याला आणि मागे होते. मी तुला विचारले का, तो बोलतो. ती प्लीज, मी विनंती करते तुम्हाला, मला नको हे मंगळसूत्र.
घालावंच लागेल तुला, मुकाट्याने फिर, नाहीतर. तो म्हणाला तशी ती आता काही न बोलता फिरते. तो तिचे पाठीवरचे केस एकत्र करून एका बाजूला करत असतो तेव्हा त्याच्या थंड बोटांचा स्पर्श तिच्या पाठीवर होताच ती घाबरून अंग चोरून घेते. तिला तसं पाहून तो गालात असतो. तो पुन्हा तिचे केस पाठीवर घेतो तशी ती पटकन वळते आणि समोर पाहू लागते. आता परफेक्ट बायको शोभतेस, तो म्हणतो. तिला त्याचा अतिशय राग येतो. मी बायको नाहीये तुझी, ती रागाने बोलते. हे मंगळसूत्र, ही अंगठी काढून फेकून द्यायला मला वेळ नाही लागणार, बोलते ती. मी तुला एवढं सतावेन ना, तू स्वतःहून मला माझ्या घरी परत पाठवशील, त्याला म्हणाली ती. बायको, मला कुठे ठेवून घ्यायचं आहे तुला? मी आताही पाठवीन तुला तुझ्या घरी परत. तेवढं तुझ्या बाबांना सही करायला सांग पेपर्सवर आणि जा माझ्यापासून सुटून. आता गेलीस तरी मला काय फरक पडतोय? बोलतच तो दुसऱ्या खिडकीतून बाहेर पाहू लागतो. ती खूप हताश असते. आई बाबांसाठी ती काहीच करू शकत नव्हती. त्याचं ऐकण्याशिवाय तिच्याकडे पर्यायच नव्हता. तो आता खिशातून सिगारेट काढून ओढू लागला. कारमध्ये सिगारेटचा धूर दरवळला तशी शुभ्राला खोकल्याची उबळ आली. ती खोकू लागली. गाडीत सगळीकडे धूर पसरला. प्रतापने एक नजर तिच्याकडे पाहिलं आणि दुर्लक्ष करून तो खिशातून दुसरी सिगारेट काढून ओढू लागला. शुभ्राचा जीव गुदमरू लागला. त्याला काही सांगितलं तरी तो ऐकणार नव्हता तिचं. हे माहीत होतं तिला. ती काहीच बोलत नाही त्याला. प्रताप सिगारेटवर सिगारेट ओढत होता. शुभ्रा बेशुद्ध होऊन कारच्या सीटवर पडते. तिचा हात त्याच्या मांडीवर आदळतो तसा प्रताप शुभ्राकडे पाहतो. काय झालं तुला? बायको उठ, तो तिला उठवू लागतो. तो तिच्या दोन्ही हातांना पकडून तिला शीटला मागे टेकवून बसवतो. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडतो. गाडीतील सिगारेटचा वास धूर बाहेर जाण्यासाठी कारच्या खिडक्या उघड्या करतो. पुन्हा पाण्याचे काही थेंब तिच्या चेहऱ्यावर शिंपडतो. म्हणतो, बायको उठ, आणि तिच्या गालावर हलकं टॅप करत असतो. हिला काय झालं एवढं? लगेच स्वतःशीच म्हणतो. तिची ती अवस्था पाहून प्रताप घाबरतो. तो पुन्हा पुन्हा तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो. आता शुभ्रा डोळ्यांची उघडझाप करत डोळे उघडते तेव्हा त्याच्या जीवात जीव येतो. ती स्वतःला त्याच्या जवळ पाहून पटकन मागे होते. सिगारेटच्या धुराची ॲलर्जी आहे वाटतं या चिमणीला, तो मनातच बोलतो. ती, हे कृष्णा, किती परीक्षा घेतो माझी. मला नाही राहायचं या राक्षसासोबत. काहीतरी जादू कर आणि माझी लवकर सुटका कर या राक्षसापासून, ती मनात बोलते. ती खिडकीतून बाहेर पाहत होती. बाहेर नुसता अंधार होता. रात्र खूप झालेली. मनात विचारांचे काहूर माजलेलं. कशी सुटका होईल माझी या हैवानापासून? आई बाबा माझी किती काळजी करत असतील. माझ्याशिवाय त्यांचं कोणी नाही या जगात. बाबांना बीपीचा त्रास आहे. कसं सांभाळतील ते स्वतःला? त्यांना काही झालं तर ही कल्पनाही सहन नाही होत मला. हे कृष्णा, काळजी घे माझ्या आई वडिलांची. मनात विचार चालू होते तिच्या. तेवढ्यात अचानक गाडी थांबली आणि ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. प्रताप पटकन गाडीतून खाली उतरला. शुभ्राच्या बाजूने येऊन त्याने कारचा दरवाजा उघडला. उतर, बोलला तो तिला. आणखी एक. घरात गेल्यावर तोंड उघडायचं नाही तू. जे काय बोलायचं असेल, सांगायचं असेल ते मी मॅनेज करेल. जोपर्यंत या घरात आहेस तोपर्यंत तोंड बंद ठेवायचं, तो तिला धमकावत म्हणाला. तिच्या पुढे चालू लागला तशी ती कारमधून उतरून त्याच्या मागून चालू लागली. पावलं जड झालेली तिची, तरीही त्याच्या मागून जावंच लागणार होतं तिला. समोर पांढरा शुभ्र रंगाचा भव्य बंगला होता. रात्रीचा अंधार खूप होता पण आजूबाजूच्या लाईटमध्ये तो पांढरा बंगला उजळून निघत होता. त्याच्या सभोवती रंगीबेरंगी फुलांच्या बागा होत्या. बंगल्यासमोर दोन्ही बाजूला कारंजे. त्यांचं रंगीबेरंगी पाणी दिमाखात जमिनीवर पडून पुन्हा फिरत होतं. खूपच सुंदर मनमोहक नजारा होता तो. तो झपाझप पावलं टाकत घरात पोहोचला. अडगळीच्या खोलीचं दार उघडलं त्याने लगेच. तो काय करतोय ते पाहत शुभ्रा त्याच्या मागे उभी होती, काही न बोलता. तो वळून तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, इथं राहायचं तू? ती अडगळीची रूम आहे हे पाहिल्यावर कळतं तिला लगेच. ती विचित्र तोंड करते. म्हणते, काय? मी इथे राहायचं? ते पाहून तो ठामपणे बोलतो, काय? इथे राहिल्यावर आभाळ नाही कोसळणार तुझ्यावर?
तुझी लायकी हीच आहे. नको असलेल्या वस्तू या रूममध्ये ठेवतो आम्ही. तू नको पाहिजे मला माझ्या आयुष्यात. या वस्तूंसारखीच अडगळ आहेस तू माझ्या आयुष्यात. ते ऐकून शुभ्राला त्याचा राग येतो. एवढंच आहे तर मला माझ्या घरी जाऊ दे ना, ती रागाने बोलते. ते माझ्या हातात नाही बायको, तुझ्या बापाच्या हातात आहे बोलतो तो आणि तिथून निघून जातो. ती तिथे बसून रडू लागते स्वतःशीच. हे कृष्णा, ही कोणती अग्निपरीक्षा घेतोय माझी. ती रडतच ओढणी अंगाभोवती गुंडाळते, जमिनीवर झोपते. प्रताप रूममध्ये आल्यावर मास्तर मास्तर काय करू तुझं. स्वतःच्या मुलीच्या जीवाचीही पर्वा नाही तुला. एवढी कसली ती आश्रमशाळा तुला महत्वाची आहे. दुसऱ्या ठिकाणी आश्रमशाळा हलवली तर काय फरक पडणार आहे ह्या मास्तरला. तुझ्या कर्माची फळं तुझ्या नाजूक मुलीला भोगावी लागतील आता. बोलून तो बेडवर झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी शुभ्रा लवकर उठून रूमभर नुसती पाहत बसलेली. खूप जळमट, धूळ, नको असलेल्या खूप साऱ्या वस्तू टाकलेल्या त्या रूममध्ये. इथे मी कसं राहणार एवढ्या पसाऱ्यात. मला स्वच्छ करायला हवी ही रूम, नाही तर आजारी पडेल मी. ती झाडू शोधू लागते, सर्वत्र पाहते, पण नाही मिळत तिला झाडू कुठेच. जाऊ दे, यातून एक गोष्ट तरी चांगली झाली. त्या हैवानासोबत राहण्यापेक्षा इथे राहिलेलं बरं. त्याचं तोंड तरी पाहावं लागणार नाही मला. माझ्या बाबांचं घर या हैवानाच्या घराएवढं अलिशान नसलं तरी छान आहे. तिला तिच्या छोट्या पण सुंदर बेडरूमची आठवण येते. इथे काय आहे, मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. दिसायला मोठं घर आणि घरातील माणसांची मनं छोटी. काय फायदा या अमाप संपत्तीचा. लोकांना लुबाडून फसवूनच कमावलं असेल इतका पैसा. जशी माझ्या बाबांवर प्रॉपर्टीसाठी जबरदस्ती केली तशी कित्येकांवर केली असेल म्हणत ती पुन्हा देवाचं नाव घेत कृष्णा जाणो म्हणते. हे कृष्णा, अशा लोकांना जरा सद्बुद्धी दिलीस तर खरंच खूप बरं होईल. प्रतापची मालती काकी रोज सकाळी लवकर उठते. नेहमीप्रमाणे आज ती लवकर उठून खाली हॉलमध्ये आली. अडगळीच्या रूमवर तिची नजर जाते. अडगळीची रूम कोणी उघडली, तेही एवढ्या लवकर. चुकून नोकराकडून लाईट बंद करायची राहून गेली असेल. रात्री ती स्वतःशीच बोलते आणि रूमजवळ येते तर आतमध्ये शुभ्रा काही वस्तू हलवून एका बाजूला ठेवून तिला राहण्यासाठी जागा मोकळी करत असते. तिला पाहून मालती काकी तिच्याकडे पाहतच राहते. ही एवढी सुंदर मुलगी कोण, किती नाजूक अप्सरा जणू, ती स्वतःशीच पुटपुटते. ही कोण आहे आणि इथे अडगळीच्या रूममध्ये काय करते. शुभ्राची नजर मालती काकीकडे जाते आणि ती जागीच स्तब्ध होते. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.